नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनिक आणि आपण मराठवाड्यातील भूगोल या विषयासंबंधित माहिती बघत आहोत. आणि आज आपण या मराठवाड्यातील आपला जो अभ्यासा क्षेत्र आहे, जो मराठवाडा आहे, या मराठवाड्यामध्ये स्टेलर ऑर्डर किंवा स्ट्रीम ऑर्डर ही कशा प्रकारची आहे या संबंधीची माहिती आपण बघणार आहोत. तर यामध्ये ही स्ट्रीम ऑर्डर म्हणजे काय, तर या ठिकाणी ही एक श्रेणीबद्ध टोपोलॉजिकल पद्धत आहे जी जलविज्ञान आणि भूरूपशास्त्र यांच्यामध्ये जे काही नद्या असतील त्याच्या प्रवाहासंबंधित माहिती दिलेली असते. आणि आज आपल्याला या ठिकाणी ही स्टेलर ऑर्डरचा नकाशा कशा प्रकारे आपल्याला तयार करत आहे आणि मराठवाड्यामध्ये स्टेलर ऑर्डर क्रमांक किती आहे, कोणत्या कोणत्या नदीची आहे याच्या संबंधित आपण माहिती बघायची आहे. या संबंधित आपण बघू शकतो की हा आपल्याला मराठवाड्याचा नकाशा, आपण QGIS मध्ये गेल्यानंतर हा मराठवाड्याचा नकाशा आहे. या ठिकाणी आपण आपल्याला बघू शकतो हे जे आपल्याला आपण या ठिकाणी STRM रिव्हर हा जो पॉईंट आहे, हे DEM फाईल आहे. हे DEM फाईल आपल्याला डाउनलोड करायची असते आणि या DEM फाईलच्या आधारावरती आपण स्ट्रीम ऑर्डर कशा प्रकारे करायची याची माहिती आपण घेणार आहोत. सर्वप्रथम हे STRM किंवा DEM हे पॉईंट लक्षात ठेवायचे. DEM फाईल आपल्याला डाउनलोड करायची आहे. QGIS मध्ये याची प्रक्रिया कशा प्रकारची करायची आहे यासंबंधी मी पहिलेच माहिती दिलेली आहे. आज आपण या फक्त मराठवाड्यामध्ये स्ट्रीम ऑर्डर कशा प्रकारचे आहे याची माहिती आपण बघणार आहोत. याला आपल्याला वेक्टरमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी एक क्लिप आहे, क्लिपवर क्लिक करायचं आहे, कारण का आपल्याला फक्त या नद्या फक्त मराठवाड्यामधील स्ट्रीम ऑर्डर आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता ओर्ड लेअरमध्ये आपल्याला फक्त मराठवाडा बघू. ओके, रन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्लिप फाईल त्या क्लोज करायचं आहे आणि आपल्याला आता ही फाईल आपल्याला कामाची न्यायला आपण क्लोज करूया. आणि या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी मराठवाड्यामध्ये या प्रकारचा नदीचा जो प्रवाह आहे, हा नदी आपल्याला ठिकाणी दिसून येते. आता आपण या ठिकाणी बघू शकतो, याला स्ट्रीम ऑर्डर आपल्याला करायचं आहे. तर याला क्लिपवर क्लिक करायचं आहे, प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे. प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी सिंगल बँड याला आपलं कॅटेगराईज करायचं आहे. आणि हे कॅटेगराईज करताना आपण फक्त या ठिकाणी ऑर्डर जे आहे हे ऑर्डरच्या आधारावरती करायचं आहे आणि क्लासिफाय करायचं आहे. या ठिकाणी बघू शकता या प्रकारे स्ट्रीम ऑर्डर जे आहे हे या ठिकाणी दिसून येते. याला ओके करायचं आहे. मित्रांनो, या प्रकारे या ठिकाणी स्ट्रीम ऑर्डर जे आहे दिसून येते. आपण आता याला बघूया. या पूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला सातव्या क्रमांकापर्यंत स्ट्रीम ऑर्डर दिसून येते. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी आणि सात स्ट्रीम ऑर्डर दिसून येते. अशा प्रकारे हा आपण स्ट्रीम ऑर्डरचा नकाशा जो आहे हा तयार करू शकतो. तर आता आपण बघू शकतो 7व्या क्रमांकापासून आपण सुरुवात करूया की या 7व्या क्रमांकाची स्ट्रीम ऑर्डर कोणती आहे. या ठिकाणी आपण बघू शकता हे सगळे आपण बंद करून देऊया, क्लोज करायचे आणि या ठिकाणी 7वा क्रमांक जो आहे, या 7व्या क्रमांक कोणत्या कोणत्या नद्यांचा या स्ट्रीम ऑर्डरमध्ये लागत आहे याची आपण माहिती बघूया. ओके, तर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला ही आहे, ही या ठिकाणी पूर्णा नदी आहे. या ठिकाणी या पूर्णा नदीला जी नदी येऊन भेटते त्यामुळे या नदीला आपण फक्त आपल्याला ही पूर्णा नदी पाहिजे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही ही पूर्णा नदी आहे, ज्याला क्रमांक हा 7च्या स्ट्रीम ऑर्डर आली आहे. ही गोदावरी नदी आहे. या गोदावरीला 7व्या क्रमांक आलेला आपल्याला दिसून येते. म्हणजे या ठिकाणी पूर्णा आणि गोदावरी ह्या दोन नद्यांचा आहे ह्या 7व्या क्रमांकाच्या
स्ट्रीम ऑर्डर असलेल्या नद्या असलेल्या दिसून येते. त्यानंतर आपण बघूया 6वा क्रमांक. तर या 6वा सुद्धा कोणत्या कोणत्या नद्या आहेत ते बघूया. ओके, याला आपण कलर चेंज करूया आणि याला थोडं आपल्याला थोडी जाळी वाढवूया, त्यामुळे आपलं स्पष्ट लक्षात येईल. त्यानंतर ही सुद्धा गोदावरी नदी आहे आणि या ठिकाणी ही पूर्णा नदी जी आहे ती या ठिकाणी येऊन मिळते. त्याच्यामुळे हा क्रमांक जो आहे हा क्रमांकाचा 6वा क्रमांक झालेला दिसून येते. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा ही नदी जी आहे ही या ठिकाणी हा नदीचा सुद्धा आपल्याला 6वा क्रमांक आलेला दिसून येते. ही या ठिकाणी 7वा क्रमांक आहे. हा मांजरा नदी जी आहे ही मांजरा नदी या ठिकाणी येऊन मिळते आणि यामुळे या नदीचा 7वा क्रमांक झालेला आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे ही पैनगंगा नदी आहे, ही पैनगंगा नदी त्यानंतर ह्या गोदावरी नदीला येऊन मिळणारी नदी, त्यामुळे या ठिकाणी हा 6वा क्रमांक असलेला आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आपण या ठिकाणी नद्यांचा 6व्या क्रमांकाची, 7व्या क्रमांकाची आणि ही 6व्या क्रमांकाचा स्ट्रीम ऑर्डर असलेली नदी असलेला आपल्याला दिसून येते. याचा आपण बघूया कशा प्रकारे या ठिकाणी या नदीला ही बघू शकता. ही नदी जी आहे ही या ठिकाणी आपण बघू शकता. ही नदी जी आहे ही या ठिकाणी येऊन या नदीला येऊन मिळत असल्यामुळे या नदीचा जो क्रमांक आहे हा क्रमांक या ठिकाणी वाढलेला आहे आणि यानंतर ह्या 2 नद्या म्हणजे 6-6 आणि 6-6 झाल्यानंतर ही 7व्या क्रमांकाची नदी आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे ह्या 2 नद्या एकत्र येऊन 6 नंबरच्या नद्या झाल्या. याला पण 6 नंबरची आणि ही पण 6 नंबरची आणि ही एक 6 नंबरची, त्यामुळे या ठिकाणी 7वा क्रमांक झालेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे या ठिकाणी 2 स्ट्रीम ऑर्डर आपण बघितले आहे, 7 क्रमांकाचे आणि 6 क्रमांकाचे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी 5व्या 4थ्या आणि या क्रमांकाच्या नद्या ज्या आहेत कोणत्या प्रकारच्या याच्या संबंधित माहिती बघूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.